नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 84 लाखापेक्षा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास 21 ऑगस्ट 2024 पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या 21 ऑगस्ट पासून सोयाबीन आणि कापसाचं अनुदान वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार, कारण की पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये हे 21 ऑगस्ट पासून अनुदान खात्यात वितरित होणार। कोणत्या शेतकरी यासाठी पात्र असणार, हेक्टरी अनुदान किती रुपये येणार, कधीपासून येणार, काय काम करावे लागणार, शेतकऱ्यांना कोणता फॉर्म भरून द्यावा लागणार, याचबरोबर तुम्ही पात्र झाला आहात का नाही झाला याची यादी कशी बघायची आहे, आणि या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत, आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21 ऑगस्टलाच पैसे जमा होणार आहेत, शासनाच्या माध्यमातून अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल, आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे, आणि ते अनुदान म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कापसासाठी 1500 कोटी रुपये, सोयाबीनसाठी 2600 कोटी रुपये, आणि एकूण कापूस आणि सोयाबीनसाठी 4200 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलेलं आहे। आणि हे अनुदान राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ भेटणार आहे, आणि 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी बांधव याच्यासाठी पात्र होतील, अशी प्राथमिक माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या याद्या कृषी सहाय्यकाकडे देऊन कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायतीवर याद्या लावलेल्या आहेत, आणि याद्या जर लावल्या नसतील तर कृषी सहाय्यकाकडे संपर्क करा, आणि तुमचे जर त्या यादीमध्ये जर नाव आले असेल तर तुम्हाला 100% 21 ऑगस्ट 2024 पासून तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे। परंतु 21 ऑगस्ट 2024 पासून जर तुमच्या खात्यामध्ये त्या दिवशीपासून जर अनुदान यायचं असेल तर तुम्हाला 2 कामं करायची आहेत। ती 2 कामं कोणती करायची आहेत ती सर्वप्रथम सांगणार आहे। त्यानंतर हे पैसे हेक्टरी किती रुपये येणार आणि कोण्या पिकास म्हणजे जवळपास कसे पैसे येणार, कोणत्या खात्यात येणार, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मात्र सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला 2 कागद द्यायचे, त्याच्यामध्ये एक संमतीपत्र, जे वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत त्यांना फक्त एकच कागद द्यायचा आहे, आणि जे सामायिक क्षेत्रधारक असतील, सामायिक खातेदार शेतकरी असतील त्यांना 2 कागद द्यायचे आहेत। सर्वप्रथम वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांचा विषय करणार आहोत, विचार करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांना संमतीपत्र देणे अत्यंत बंधनकारक आहे। तुमच्या कृषी सहाय्यकाकडे ते पत्र द्यायचं आहे। संमतीपत्रामध्ये कशासाठी द्यायचे ते सुद्धा शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकऱ्यांचा आधार लिंक डीबीटी बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता, शेतकऱ्यांच्या आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत जवळपास शासनाला संमतीपत्र देणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे संमतीपत्र सर्व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला संमतीपत्रामध्ये संमतीपत्राचा नमुना सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तुमच्या कृषी सहाय्यकाकडे। त्याच्यामध्ये आपला जिल्हा, आता ही संपूर्ण माहिती संमतीपत्रामध्ये इंग्लिशमध्ये भरायची आहे। त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा इंग्लिशमध्ये लिहायचा आहे, तालुका, तुमचं गाव, तुमचं संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, दिनांक आणि सही, याचबरोबर तुमचा आधार कार्ड नंबर सुद्धा लिहायचा आहे, आणि त्या संमतीपत्राला तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स जोडून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे। आता मित्रांनो, हे संपूर्ण कागद जे आहे, तुम्ही जर वैयक्तिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला एवढाच कागद लागणार आहे, परंतु तुम्ही सामायिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला हे संमतीपत्र, ज्या शेतकऱ्याच्या नावाने पेमेंट घ्यायचे आहे त्याच्या नावाचं संमतीपत्र, याचबरोबर ना हरकत प्रमाणपत्रामध्ये सामायिक खातेदार शेतकऱ्यांना हे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे। या ना हरकत प्रमाणपत्रामध्ये जेवढे काही तुमचे सामायिक खातेदार शेतकऱ्यांमध्ये जेवढे काही शेतकऱ्यांची नावं आहेत, त्या शेतकऱ्यांची नावं, त्या शेतकऱ्यांच्या पुढे सह्या, आणि ते ज्या शेतकऱ्याला त्या सामायिक खातेदार तुमच्या सामायिक क्षेत्रामधील शेतकऱ्याला ज्याच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे त्याच्या नावानं संमती, म्हणजे आम्ही त्याला संमती देतो आहोत, त्याच्या नावाने पैसे घेण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देत आहोत। असे 2 कागद तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहेत, आणि हे 2 कागद तुम्ही जर 21 ऑगस्ट 2024 पूर्वी जर दिली आणि पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 21 ऑगस्ट 2024 पासून या पैशाचं वितरण होणार आहे। कारण की मित्रांनो, या योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रलाइज बँक खातं उघडण्यात आलेलं आहे, आणि लवकरच मध्ये 20 ऑगस्टला
जवळपास 4,200 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि 21 ऑगस्ट 2024 पासून या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या पात्र झालेल्या सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या पात्र झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त हा लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। जर मराठवाड्यातील जर विचार केला तर जवळपास याच्यामध्ये जालना जिल्हा, याचबरोबर परभणी जिल्हा, याचबरोबर लातूर जिल्हा, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर धाराशिव, याचबरोबर नांदेड, याचबरोबर हिंगोली आणि इतर जे काही आपल्या मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, 8 जिल्ह्यातील सर्वात जास्त 8 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं। परंतु त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये गेल्या वर्षीची तुम्ही ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी केलेली असेल आणि ई पीक पाहणी करून तुमच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद असेल म्हणजे कापूस आणि सोयाबीनचा तुम्ही जर पेरा भरलेला असेल तरच तुम्हाला या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे। जर अन्यथा तुम्ही जर इतर पिकाचं जर त्याच्यामध्ये तुमच्या सातबाऱ्यावरती जर पेरा लावलेला असेल, ई पीक पाहणीच्या माध्यमातून इतर पिकं जर भरलेली असतील तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही आणि हे अनुदान फक्त खरीप हंगाम 2023 साठीच लागू राहील आणि खरीप हंगाम 2023 साठी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीद्वारे या ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाची नोंद केलेली आहे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी इतर पिकाची नोंद केलेली आहे त्या शेतकऱ्यांना मात्र या अनुदानापासून वंचित ठेवलं जाणार आहे आणि हे अनुदान मात्र सोयाबीन कापसाचं अनुदान आहे आणि खरीप हंगाम 2023 साठी हे वैध राहील अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून पहिला GR जवळपास 8 ऑगस्ट 2024 रोजी, कारण की 8 ऑगस्ट 2024च्या GR नुसार जवळपास कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदान कोण्या पिकासाठी किती रुपये हेक्टर किंवा अशी संपूर्ण माहिती देण्यात आली या पहिल्या GRच्या माध्यमातून आणि 14 ऑगस्ट 2024च्या GR नुसार स्टेट सेंट्रलाइज बँक खात्याचं उघडण्याकरिता GRच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली। कारण की कोणताही जर अनुदान वितरित करायचं असेल तर त्या योजनेचं त्या अनुदानाचं एक स्पेशल बँक अकाउंट उघडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सेंट्रलाइज स्टेट बँकेचं अकाउंट ओपन करण्याकरिता 14 ऑगस्ट रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 20 ऑगस्ट पासून या 20 ऑगस्टला या सेंट्रलाइज बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं जाईल आणि 21 ऑगस्ट पासून या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान ट्रान्सफर केलं जाईल। परंतु मित्रांनो, आता याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केली ते शेतकरी पात्र असतील हे अनुदान हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे 10,000 रुपये हे अशा प्रकारचं वितरित होणार आणि 21 ऑगस्ट 2024 पासून वितरित व्हायला सुरुवात होणार। जे शेतकरी पात्र झाले त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21 ऑगस्ट पासून पैसे यायला सुरुवात होतील आणि तुम्हाला कोणतं काम करायचे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संमतीपत्र, ना हरकत प्रमाणपत्र हे 2 कागद तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहेत। याचबरोबर राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी बांधव या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये चौफेर तुम्हाला समजून माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।